असो वा तरुणी असो, प्रत्येकीला साडी नेसून मिरवण्याची भारी आवड असते। खास करून तरुणी वजनानं हलक्या असणाऱ्या साड्यांना प्राधान्य देतात। तरुणींची हीच आवड पूर्ण करणारा हटके प्रकार म्हणजे टिशू साडी। आजकाल टिशू साड्यांचा ट्रेंड बघायला मिळतोय, त्याला ऑर्गन्झा साडी असंही म्हणतात। टिशू साडी दिसायला अगदी जाळीदार असली तरीही कापडात वेगळेपणा जाणवतो। टिशू साडी वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला मिळते। ही साडी नेसल्यानंतर वावरणं सोपं असतं, त्यामुळे सुती, मलमल, शिफॉन, सॅटिन यासारख्या मऊ साड्यांच्या यादीत टिशू साडीनं स्थान मिळवलंय। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। टिशू साडी नाजूक असल्याने त्यावर डिझाईन किंवा प्रिंट सुद्धा नाजूकच असते। सध्या फ्लोरल प्रिंटची चलती आहे। टिशू साड्यांवर फुलांची प्रिंट खूप सुंदर दिसते। प्लेन टिशू साडी तितकीच आकर्षक असते। या प्रकारच्या साड्या नाजूक असल्यामुळं जास्त भरजरी विणकाम केलेलं नसतं। टिशू साड्यांची किंमत खिशाला परवडणारी असते। साध्या कार्यक्रमापासून ते सण समारंभांना नेसण्यासाठी सुद्धा टिशू साडीला पसंती दिली जाते। भारतीय पेहरावात चमक असणाऱ्या कपड्यांना पसंत केलं जातं। टिशू साडीत शिमर पॅटर्नची प्रचंड चर्चा आहे। शिमर साड्या सौंदर्यात कमालीची भर घालतात। त्यात सिल्क आणि जरीच्या धाग्यांनी तयार केलेली साडी अत्यंत मऊ आणि हलकी असते, त्यामुळे यात शिमर पॅटर्न खूप सुंदर दिसतं। चंदेरी, सोनेरी तसंच टू टोन पॅटर्नमुळे आणखी उठावदार लुक मिळवण्यासाठी मदत होते। पारंपरिक साड्यांचा विचार केला तर आपल्याकडे टिशू पैठणीला भरपूर मागणी आहे। बनारसी सिल्क, पट्टू साडी, कांजीवरम यासारख्या उंची साड्यांमध्येही टिशू प्रकारची चलती आहे। टिशू साड्यांना उठावदार दिसण्यासाठी ब्लाऊजची निवड अत्यंत महत्त्वाची आहे। टिशू साड्यांमध्ये हलके रंग जास्त बघायला मिळतात। टिशू साडीवर ब्लाऊज कोणता घालावा हा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो। टिशू साडीची कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊज सोबत उत्तम जोडी जुळते। तुमच्याकडे जर मल्टी कलर साडी असेल तर त्यातील सर्वात कमी रंग असतो त्या रंगाचे कापड विकत घ्या। ब्लाऊजसाठी पॉली सिल्क, सॅटिन, तफेटा सिल्क, शिमर अथवा टेक्स्चर असणारे कापड निवडावेत। साडी जर प्लेन असेल तर टू टोन, जरी काम किंवा प्रिंटेड ब्लाऊज शोभून दिसतात। फेस्टिवल लुकसाठी ब्रोकेड कापडाचे ब्लाऊज सुंदर दिसतात। भरजरी डिझाईन असणारे ब्लाऊज सुद्धा सौंदर्यात भर घालतील। साडी वर्षानुवर्षे टिकावी यासाठी ती व्यवस्थित ठेवली पाहिजे। टिशू किंवा सिल्क कापड हे खूप मऊ आणि नाजूक असतं, त्यामुळे टिशू साड्यांची जास्त काळजी घेतली जाते। टिशू साडीची घडी नियमित बदलत राहा। टिशू, नेट आणि ऑर्गन्झा साड्यांना ड्राय क्लिनिंगची गरज असते। अशा साड्यांवर बॉडी स्प्रे किंवा परफ्यूम लावणं टाळा। धातूच्या हँगरला साडी अडकवल्यानं साडीला गंजाचे डाग लागण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे हँगरला अन्य पर्याय निवडा। प्रत्येक तरुणी किंवा महिलेची साड्यांबाबतीत स्वतंत्र आवड असते। तुम्हाला कमी वजनाच्या आणि सॉफ्ट साड्या आवडत असतील तर टिशू साडीचा पर्याय निवडा। या साडीवर स्लीवलेस किंवा कोपरापर्यंतच्या हाताचे ब्लाऊज घालण्याला पसंती दिली जात आहे। टिशू किंवा ऑर्गन्झा टिशू साडी विकत घेण्याआधी त्या हलक्या ट्रान्सपरंट असतात हे ध्यानात असू द्या। टिशू साडीच्या आत नेहमी सॅटिन किंवा त्याच शेडच्या शिमर फॅब्रिकचा पेटीकोट घालावा, त्यामुळे साडीला अधिक चांगला लुक येतो। फ्लोरल प्रिंट आवडत नसेल तर मल्टी कलर प्रिंटचा भन्नाट पर्याय आहे। टिशू साडी आणखी खुलून दिसण्यासाठी नाजूक कानातलं आणि नेकपीस घाला। टिशू साडीमुळे खुलेल तुमचं सौंदर्य। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या टिशू साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।